हॅलो गाईज, आज आपण RRB पॅरामेडिकल एक्झामचं पॅटर्न बघणार आहोत. एक्झाम कशी असणार आहे, तसेच एक्झामचा सिलेबस काय असणार आहे बघूया. द फर्स्ट स्टेप ऑफ सिलेक्शन प्रोसेस फॉर द RRB पॅरामेडिकल रिक्रुटमेंट इज द कम्प्युटर बेस्ड टेस्ट. म्हणजे तुमची एक्झाम ही ऑनलाईन राहणार आहे कम्प्युटरवर. Exam duration, the CBT will be 90 minutes for general aspirants with benchmark disability who opt for the scribe facility will be allotted 120 minutes to complete the exam. एक्झाम ड्युरेशन तुम्हाला 90 मिनिटचं असणार आहे, म्हणजे 1.5 तास वेळ भेटणार आहे. पर जे फिजिकली डिसेबल असतील त्यांना अर्धा तास तुमच्यापेक्षा एक्स्ट्रा, म्हणजे त्यांना 2 तासाचा वेळ मिळणार आहे. क्वेश्चन फॉर्मॅट बघूया आपण कसा असणार आहे. यामध्ये 100 ऑब्जेक्टिव्स असणार आहेत. 100 ऑब्जेक्टिव्ह असणार आहे आणि प्रत्येक ऑब्जेक्टिव्हला 4 ऑप्शन्स असणार आहेत. त्यामधून एक सिलेक्ट करायचा. सब्जेक्ट कवर्ड्स विल इन्क्लूड क्वेश्चन्स ऑन द. यामध्ये तुम्हाला सिलेबस असणार आहे जनरल अवेअरनेस, अरिथमॅटिक, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग अँड जनरल सायन्स. हे आपण नंतर डिटेलमध्ये बघूया. मेकिंग स्कीम, तुम्हाला यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, म्हणजे 1/3 ऑफ मार्क असाइन टू दॅट क्वेश्चन. दिस मीन्स दॅट एव्हरी 4 रॉंग आन्सर 1/3 ऑफ द मार्क्स अलॉटेड फॉर द क्वेश्चन विल बी डिडक्टेड. म्हणजे तुमचे 4 क्वेश्चन रॉंग आले तर तुमचा 1 मार्क जाणार आहे. याप्रमाणे 1/3 मार्कची स्कीम आहे, पॅटर्न आहे. समजा तुम्हाला 4 क्वेश्चन रॉंग आले तर 1 मार्क तुमचा कट होणार आहे. यामध्ये आपण सिलेबस बघूया. प्रोफेशनल ॲबिलिटी याचे 70 क्वेश्चन असणार आहे फॉर 70 मार्क्स. जनरल अवेअरनेसचे 10 क्वेश्चन असणार आहे फॉर 10 मार्क्स, म्हणजे इच आन्सर 1 मार्क असणार आहे. जनरल अरिथमॅटिक, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे 10 क्वेश्चन असणार आहे, याला 10 मार्क्स असणार आहे. तसेच जनरल सायन्सचे 10 क्वेश्चन आणि त्याला 10 मार्क्स असणार आहे. असा टोटल 100 मार्क्सचा आणि 100 क्वेश्चनचा पेपर असणार आहे. प्रोफेशनल ॲबिलिटीचे जास्तीत जास्त क्वेश्चन असणार आहे, म्हणजे 70 क्वेश्चन आहे, बाकी 10 क्वेश्चन असणार आहे. याचा सिलेबस बघूया आपण. जनरल अरिथमॅटिकमध्ये तुम्हाला येणार आहे नंबर सिस्टीम, बोर्ड मास, डेसिमल्स, फ्रॅक्शन, LCM अँड SCF, रेशो अँड प्रपोर्शन, पर्सेंटेजेस, मेन्सुरेशन, टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, अल्जेब्रा, जिओमेट्री, ट्रायगोनोमेट्री, एलिमेंटरी स्टॅटिक्स, स्क्वेअर रूट, एज कॅल्क्युलेशन, कॅलेंडर अँड क्लॉक पाईप्स अँड सिस्टम. हे तुम्हाला जनरल अरिथमॅटिकमध्ये आहे. 10 मार्क्ससाठी काही येऊ शकतं. सेकंड आहे जनरल अवेअरनेस. यामध्ये तुम्हाला नॉलेज ऑफ करंट अफेअर्स, इंडियन जिओग्राफी, कल्चर अँड हिस्ट्री ऑफ इंडिया इन्क्लुडिंग फ्रीडम स्ट्रगल, इंडिया पोलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन, इंडियन इकॉनॉमी, एन्व्हायरमेंटल इश्यूज कन्सर्निंग इंडिया अँड द वर्ल्ड, स्पोर्ट्स, जनरल सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स. हे 10 मार्क्ससाठी असणार आहे, 10 क्वेश्चन्स. नेक्स्ट आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. यामध्ये असणार आहे एनालॉजिक्स, अल्फाबेटिकल अँड नंबर सिरीज, कोडिंग अँड डिकोडिंग, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, रिलेशनशिप, सिलॉगिझम, जम्बलिंग, वेन डायग्राम, data interpretation and sufficiency, conclusions and decision making, similarities and differences, analytical reasoning, clarification, direction, statement, argument and assumptions. and general science मध्ये असणार आहे physics, chemistry and life science up to 10th standard CBSE syllabus. प्रोफेशनल ॲबिलिटी म्हणजे तुमचे फील्ड रिलेटेड 70 क्वेश्चन असणार आहे आणि अदर 30 क्वेश्चन असणार आहे. तर आपण नर्सिंगचं बघूया. नर्सिंगचे 70 क्वेश्चन आणि 30 हे
अदर असणार आहे. तर नेगेटिव्ह मार्किंग आहे म्हणून जे आपल्याला कन्फर्म आहे ते सॉल्व करायचं आहे आणि कम्प्युटर बेस आहे म्हणून जास्तीत जास्त प्रॅक्टिस आणि टाईम मॅनेजमेंट करा. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण काही वेळेला होतं आन्सर आपल्याला येतं पण वेळ पुरत नाही. त्याच्यामुळे मॉक टेस्ट द्या आणि क्वेश्चन सॉल्व करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि आपल्या फील्डचा अगोदर सॉल्व करा. देन त्यानंतर तुम्हाला जे येतं ते अगोदर सॉल्व करा, म्हणजे त्याला कमीत कमी वेळ भेटेल आणि जे येत नाही त्यावर तुम्हाला विचार करायला जास्त वेळ भेटेल. याचे हॉल तिकीट लवकरच भेटतील. ही अपडेट मी तुम्हाला लवकरच देईन. सो थँक्यू.